आजच्या नायगाव पूर्व येथे या भव्य दिव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे प्रवीण दादा, धरेंद्र भाऊ, संगीताताई, कॅरल मॅडम आणि त्यांच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे वसई विरार जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र भाऊ, प्रदेश मोर्चाच्या सचिव, महिला मोर्चाच्या सचिव अपर्णाताई, कांचनताई, विमलताई, सन्माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, जरा एकदा हात वर करून आपण भारत माता की जय बोलूया। बोलणार ना सगळे? भारत माता की, भारत माता की वंदे वंदे। खरं तर हे आजचं जे व्यासपीठ आहे हे कुठच्या निवडणुकीच्या प्रचाराचं व्यासपीठ नाहीये। निवडणुका झाल्या, त्याचा रिझल्टही आला आणि आता जे आहे ते लांब आहे अजून। तर त्यामुळे हे व्यासपीठ आजचं जे आहे हे एका सामाजिक उपक्रमाचं व्यासपीठ आहे आणि मला आवडेल की आपण ज्या व्यासपीठावरनं बोलतो तेच बोललं पाहिजे, बरोबर ना? त्याच्यामुळे मी इथे कुठचाही प्रचार करायला आलेली नाहीये, कोणावरही टीका करायला आलेली नाहीये। आणि आपण जर बघितलं असेल तर गेल्या 2 महिन्यामध्ये किंवा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण हेच म्हटलेलं आहे की भूतकाळातली भूतं आपल्याला काढायची नाहीये, आपण काय करू शकतो ते आपल्याला करायचंय आणि गेल्या 2 महिन्यापासून आपण ते करतोय आणि पुढचे 5 वर्ष सुद्धा दिवस रात्र आपल्याला तेच करायचंय। आणि मला माहिती आहे की आपल्या हे सगळं करण्यामध्ये अडथळे घालणारी लोक खूप आहेत ना। आता धीरेंद्र दादा म्हणाले काम करतं कोण, क्रेडिट घेतं दुसरंच, पण घेऊ दे। शेवटी तुम्ही सगळ्यांचे डोळे आहेत की नाही? डोळे आहेत नक्की? किती आहेत? कान आहेत का? नक्की? किती जणांना डोळे आणि कान आहेत? हात वर करा। किती जणांना डोळे आणि कान आहेत? मग जे आपण बघतो त्यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही? जे आपण ऐकतो त्यावर विश्वास ठेवायचा की नाही? आधी बघायचं मग ऐकलेल्यावर विश्वास ठेवायचा, कारण की ऐकायला आपल्याला अफवा सुद्धा येतात, पण जे आपण बघतो तेच खरं असतं। म्हणून तुम्हाला मी सांगते, विनंती करते की आता पुढची काही वर्ष ही कठीण असणार आहे, कारण की जे आता घरी बसलेले आहेत त्यांना घरी बसायची सवय नाहीये, आहे का? 35 वर्ष नव्हती ना, आता घरी बसलेत, काहीतरी उपद्व्याप करणारच आहेत। त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांवरती विश्वास ठेवा, आपण आपल्या कानांवरती विश्वास ठेवा आणि सगळ्यात मोठं तुम्ही ज्यांना निवडून दिलंय त्या तुमच्या या लाडक्या बहिणीवर विश्वास ठेवा की वसईच्या हिताचंच काम हे माझ्या हातून होईल आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं फक्त आणि फक्त हे वसईच्या हिताचंच काम आपण करणार आहोत। आपल्याला इथे आरटीआय करून पैसे कमवायचे नाहीये, कमवायचे आहेत का धीरेंद्र भाऊ, प्रवीण भाऊ? आपल्याला कोणाला ब्लॅकमेल करून पैसे कमवायचे आहेत का? नाही आहेत। इथे जे आहेत ते सगळे सक्षम आहेत त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि ते इथे जे काम करतायत ते फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी काम करतायत। त्यामुळे आणि भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी हा देशहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी बांधील आहे माझ्या बहिणींनो। त्यामुळे तुम्ही ज्यांना निवडून दिले, तुम्ही मोदीजींवर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिले, तुम्ही देवेंद्रजींवर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिले आणि तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही हा विश्वास तुम्ही बाळगा। तसंच काम माझ्या हातून आणि इथे भाजपाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडनं केलं जाईल। आता वादळ खूप उठली आहेत ना, विरार पासून वसई पर्यंत, ज्याच्यामध्ये ज्यांचा संबंध नाही अशा गोष्टींमध्ये सुद्धा
नावं खेचली जातात, ओढली जातात, पण मला तुमच्या निमित्ताने हे एकच सांगायचंय की मी विवेक पंडित आणि विद्युलता पंडितची मुलगी आहे. माझ्या रक्तात अंगामध्ये विवेक पंडितचं रक्त आहे. मला कितीही तुम्ही टीका केली, कितीही माझं नाव पेपरमध्ये माझ्यावर टीका करा, न्यूज चॅनेल मध्ये टीका करा, मला त्याने काही फरक पडणार नाही. कारण मला माहिती आहे मी सच्ची आहे आणि माझं काम सच्चे आहे की नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही आहे? माझ्यावर विश्वास आहे की नाही आहे ना? त्यामुळे लोकांच्या चुकीच्या अफवांना बळी पडू नका हे मी तुम्हाला एका याने सांगतेय. आणि आपण आज ज्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत तो म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हळदी कुंकू झालं तुमचं? माझी वाट बघताय? ठीक आहे. मग ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे आलेलो आहोत हळदी कुंकवाच्या, ते हळदी कुंकू हे कशाचं प्रतीक असतं? कशाचं प्रतीक असतं? जरा आवाज नाही येते. हा, सौभाग्याचं प्रतीक असतं. मग मला सांगा, कोविड होऊन गेला ना 20 मध्ये, हा, किती जणांना आपल्यातला कोरोना कोविड झाला होता? हात वर करा. झाला होता का? मला पण झालेला. घाबरताय कशाला? हात वर करा ना. चांगलंय, खूप कमी लोकांना झाला होता, पण आपण सगळेजण आज इथे सही सलामत आहोत. ह्याचं कारण काय आहे? आपण काय दिवस रात्र कोविड मध्ये पीत होतो बरं? दुधात घालून, पाण्यात घालून, काय काय? हा, हळद. नक्की प्याली तुम्ही सगळ्यांनी? पाण्यात घालून गुळण्या केल्या, पाणी पिलं हळदीचं, दूध प्यालात हळदीचं, भाजी कापता कापता किती जणांचं बोट कापतं? हात वर करा. मग काय करता तुम्ही? हा, हळद लावता. का हळद लावता? कारण हळद लावली की रक्त थांबतं. म्हणजेच हळद प्याली की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळद जखमेवर लावली की आपलं रक्त थांबतं. याचाच अर्थ हळद ही आरोग्यवर्धक आहे, आरोग्यासाठी चांगली आहे. म्हणजे हळद हे आरोग्याचं प्रतीक आहे की नाही? हो की नाही? आवाज नाही ते. हळद हे आरोग्याचं प्रतीक आहे की नाही? तसंच कुंकू. आपण जुन्या काळामध्ये जाऊ, जेव्हा राजे महाराजे लढाईसाठी जायचे त्यावेळेला त्यांच्या राण्या त्यांना कुंकवाचं टिळक करायच्या ना. आताही आपले सैनिक जेव्हा लढायला जातात सीमेवर, तेव्हा त्यांची आई, पत्नी, बहीण त्यांना कुंकवाचं टिळक करते. आपल्या भावाला आपण रक्षाबंधनला राखी बांधतो आणि कुंकू लावतो की माझी रक्षा कर, तुझ्या अंगात इतकी ताकद येऊ दे की तू माझी रक्षा करण्यासाठी समर्थ होऊ दे. आपली मुलं जेव्हा शाळेमध्ये परीक्षा द्यायला जातात, मग ते मुलं असतील मुली असतील, जेव्हा नोकरीचा पहिला दिवस असतो त्यावेळेला आपण प्रत्येकाला कुंकू लावत असतो. का लावत असतो? कारण त्यांच्यामध्ये शौर्य येऊ दे, त्यांच्यामध्ये ताकद येऊ दे. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांनी विजयश्री खेचून येऊ दे, त्यांना विजय प्राप्त होऊ दे. म्हणजेच कुंकू हे विजयाचं प्रतीक आहे, कुंकू हे शौर्याचं प्रतीक आहे की नाही आहे? हो की नाही? मग आता मला सांगा, कुंकू फक्त सौभाग्याचंच प्रतीक आहे का? नाही आहे ना. कुंकू शौर्याचं प्रतीक आहे, हळद ही आरोग्याचं प्रतीक आहे. मग या हळद आणि कुंकवावर फक्त सधवा महिलांचाच अधिकार आहे का माझ्या बहिणींनो? या हळद आणि कुंकावर सगळ्यात जास्त जर कोणाचा अधिकार असेल तर तो माझ्या विधवा बहिणीचा अधिकार आहे. कारण एखादी महिला जेव्हा विधवा होते त्यावेळेला तिच्या जीवनाचा आधार गेलेला असतो. तिला गरज असते शौर्याने, ताकदीने या समाजामध्ये उभं राहण्याची. तिला गरज असते तिच्या मुलांची काळजी घेण्याची, तिच्या सासू सासऱ्यांची काळजी घेण्याची. तिच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्या महिलेच्या खांद्यावर आलेली असते. मग तिचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे की नको? तिला शौर्य, तिला अंगात ताकद आली पाहिजे की नको? हो की नाही? मग हळदी कुंकवावर फक्त सधवांचा नाही तर विधवांचा सुद्धा तेवढा समान अधिकार आहे. आणि ही गोष्ट
जेव्हा आपण एक महिला म्हणून समजू आणि त्या दुसऱ्या महिलेला, त्या विधवा महिलेला जेव्हा आपण सन्मान देऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण एक महिला म्हणून आपलं जीवन आपलं कृतार्थ होईल. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या आपल्यापासून आपण सुरुवात करावी लागते. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की समाजामध्ये, विचारामध्ये जर बदल करायचा असेल तर तो आपल्यापासून करावा लागतो. म्हणून जिथे कुठे पुढच्या वर्षी हळदी कुंकवाचे कार्यक्रम कराल, तिथे विधवा आपल्या बहिणीला, आईला, आपल्या घरात कोणी कुटुंबात असेल, आपल्या आजूबाजूला कोणी असेल, तर सगळ्यात आधी पहिलं निमंत्रण त्यांना द्या, त्यांना तो सन्मान द्या आणि मग आपल्याला सन्मान घ्या. तशीच आणखीन एक गोष्ट आहे, एखादी विधवा महिला असेल, तिच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल, तर तिला हळद लावता येते का त्या मुलाला किंवा मुलीला? येते? नाही येत. मग आता जी आई त्या मुलाला किंवा मुलीला 9 महिने पोटात वाढवते, तिला जन्म देते, त्याला मोठं करते, लग्न होईपर्यंत मोठं करते, त्या आईने जर त्या मुलाला किंवा मुलीला हळद लावली तर त्याचं अशुभ होऊ शकतं का? कोणतीही आई आपल्या मुलाचं कधी नीट चिंतू शकेल का? मग का नाही तिला हळदी लावू देत आपण? हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो कुठेतरी त्यामध्ये बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन फक्त राजकीय सत्तेमध्ये येऊन चालत नाही. परिवर्तन आपल्याला आपल्या विचारांमध्ये सुद्धा आणावं लागतं. बदल आपल्याला आपल्या विचारांमध्ये आणावा लागतो. आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की आजपासनं ह्या बदलाची सुरुवात आपण करूया. जिथे जिथे आपण जाऊ, तिथे तिथे जितकं आपल्याला शक्य होईल तितका सगळ्या महिलांना एकसारखा सन्मान कसा देता येईल, आपल्याला ते प्रयत्न करूया. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी इथे उपस्थित राहून तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानते की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात आणि हे जे सगळे इथे खंबीर कार्यकर्ते उभे आहेत, धीरेंद्र भाऊ, प्रवीण भाऊ, संगीताताई, कॅरलताई, या सगळ्यांच्या पाठीमागे असंच खंबीरपणे उभं राहा. जसं परिवर्तन विधानसभेत आपण घडवलं तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला घडवायचं आहे. तरच खऱ्या अर्थाने वसईमध्ये परिवर्तन होईल आणि खऱ्या अर्थाने वसईमध्ये विकासाचा सूर्य उगवू शकेल. म्हणून तुम्हा सर्वांना मी एकच विनंती करते, ह्या सगळ्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहा, माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहा. आणि तुमची एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगते, माझी एक सवय सांगते, मी कुठच्याही गोष्टीवर तेव्हाच भाष्य करते जेव्हा मला कळत असतं की जर मी हे बोलली तर ते मी करू शकते. जे मी करू शकते मी तेच बोलणार आणि मी जे बोलणार मी ते नक्की करणार. यावरती विश्वास ठेवा. मी इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.